आणि त्याचा लगेचच संदर्भ राजेंद्र राऊत यांच्या मुलांनी त्यावेळी शिव्या दिल्या आणि या जाळपोळीमध्ये त्यांचाच हात आहे का अशा पद्धतीचे बेछूट आरोप या ठिकाणी करण्यात आले। त्या पद्धतीचं निवेदनही काल पोलीस स्टेशनला काही अतिशहाण्याने त्या ठिकाणी येऊन देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे। त्याचबरोबर बार्शीतून काही चुकीची माहिती रोहित पवार नावाचे अर्ध्या हळकुंडाने शहाणे झालेले लोकप्रतिनिधी त्यांनाही दिली। वास्तविक पाहता नेमकं पोलीस स्टेशनला कुठली माहिती आल्यानंतर फोन करणं किंवा माहिती घेणं किंवा कोणाकडनं तरी क्रॉस चेकिंग करणं ही राजकारणामध्ये जबाबदारीनं काम करणाऱ्या माणसांची असते। कारण आज आपण पाहतोय की आदरणीय पवार साहेबांनी या ठिकाणी राजकारण राज्यामध्ये देशामध्ये करत असताना बऱ्याच अंशी माहिती घेतल्याशिवाय ती कधी बोलली नाही आणि त्यांचे नातू म्हणून मिरवत असताना या ठिकाणी खऱ्या अर्थानं माहिती त्या ठिकाणी घेणं चौकशी करणं अत्यंत गरजेचं असताना बेछूट आरोप केले की जहागिरी गेली पण फुगिरी गेली नाही। आम्ही जहागिरी पण कधी केलेली नाही, फुगीर पण आम्ही नाही। आम्ही या ठिकाणी शेतकरी कुटुंबातली माणसं आहोत। नशिबानं भगवंताच्या कृपेनं शेतकऱ्यांच्या जमिनी शहरामध्ये आल्या, त्या जमिनीला चांगला मोबदला मिळाला, त्याच्यातून आम्ही काही 4 व्यवसायाकडे आकर्षित झालो, वळलो आणि आमचे भगवंताच्या आशीर्वादानं चांगले व्यवसाय चालतात। त्यातनं आमच्या काही प्रगती होती की जर कुणाला खूपच असेल तर ती अत्यंत दुर्दैवाची बाब आहे। तर आम्हाला काय जहागिरी किंवा फुगिरी म्हणण्याचा काय कोणी प्रयत्न करू नये, कारण आम्ही सर्वसामान्य आणि तळागाळातील कार्यकर्ते आहोत। आम्हाला 17 जीवनती बसायची माहिती आहे।